सगळ्यांची श्रद्धा ही महादेवावर आहे आणि त्या महादेवाचं नाव आहे ओंकारेश्वर। त्यामुळे आमच्या गणेश मंडळाचं नाव ओंकारेश्वर गणेश मंडळ हे पडलेलं आहे। तशी अंतिम टप्प्यातच आहे, पूर्ण तयारी झालेली आहे। नमस्कार मंडळी, आपल्या वसमतमध्ये गणपती बाप्पाचे आगमन खूप लवकरच होणार आहे। तर यावेळेस गेल्या वर्षी सर्वात जास्त चर्चेमध्ये येणारा मंडळ म्हणजेच ओंकारेश्वर मित्र मंडळ यांचा आपण आज मुलाखत घेणार आहे। आज आपल्या संग आहे ओंकारेश्वर मित्र मंडळ। हे मित्र मंडळ वसमतमध्ये भव्य मूर्ती आणि भव्य मिरवणुकीसाठी ओळखलं जातं। आपल्या ओंकारेश्वर गणेश मंडळाची स्थापना कधी झाली? आमच्या मंडळाची स्थापना 2013 साली झाली। स्थापना अशी झाली आहे की आम्ही आमच्या गल्लीमध्ये एक लहान एरिया होता, एक 2-3 मोजक्या असायचे। मग आम्ही आलो राहायला, मग आम्ही असे 1-2 मित्र असे जमा झालो, काही सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या गल्लीमध्ये व्हायला पाहिजे। मग आम्ही गणपती चालू केला, मग हळूहळू वाढत गेला आणि आम्ही आता इथे आहे। आपल्या मंडळाची पूर्ण तयारी झाली की? हो, तयारी तर तशी अंतिम टप्प्यातच आहे, पूर्ण तयारी झालेली आहे। स्टेजची पण तयारी अंतिम टप्प्यातच आहे, मिरवणुकीची पण तयारी चांगल्या प्रकारे झालेली आहे। सगळं डीजे हो, डीजे नसतो आपला आगमनाला बँड आहे आपला, भव्य दिव्य असा बँड असतो। बँड लाईट शो वगैरे आहे यावर्षी, चांगली तयारी झालेली आहे। म्हणजे यावर्षी तुम्ही भव्य मिरवणूक काढणार? हो, भव्य दिव्य अशी मिरवणूक असणार आहे यावर्षी। दरवर्षी ओंकारेश्वर मित्र मंडळाची मूर्ती तर भव्य आणि सुंदर असते, तर यावर्षी मूर्ती कशी असेल? यावेळेसची मूर्ती रघुकुल शिरोमणी श्रद्धा भावनेचा राम अवतरित होणार ओंकारेश्वरच्या महाराजाच्या रूपात, अशी एक मूर्ती की जी सदैव हृदयात बसेल। यावर्षी आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती किती फुटाची? यावर्षी आपली मूर्ती 21 फुटाची असेल। 21 फुटाची? आणि तुम्ही एवढी मोठी मूर्ती का मांडता? असं लहानपणी बघितलेले स्वप्न आहेत मंडळाने। आपल्या मंडळाची सुरुवात ही खूप असं शून्यातून झालेली म्हणलं तरी पण चालेल। जसं की आपला गणपती जे होता, जसं आपण की 4 फुटापासून मूर्तीची सुरुवात केलेली आहे। जसं की आता 4 वर्ष झालेली आहे, तर 4 वर्ष अगोदर आपल्या गणपतीची मूर्ती होती 11 फुटाची। त्यानंतर आपल्या गणपतीची मूर्ती 11 फुटानंतर गेलेली आहे 15 फुटावर, 15 फुटानंतर गेलेली आहे 18 फुटावर। तर या वर्षी आपल्या गणपतीची मूर्ती 21 फुटाची आहे। तर हे जसं आपण मंडळामध्ये काम करत असतो, आपण बाकी मंडळ बघत असतो, कुठं बाहेर गावाला गेल्यानंतर लहानपणी सुद्धा आपण जसं बघत असतो की काय आहे बाबा काय नाही, तर आपल्याला पण आपले स्वप्न असतात की आपण आपलं मंडळ कधी असं मांडणार गणपती, बरोबर का? तर मग ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आज जी 21 फुटाची मूर्ती आहे ती आज आम्ही मांडत आहोत ओंकारेश्वर मित्र मंडळ। दरवर्षी तुम्ही सत्यनारायण टॉकीजपासून मिरवणूक काढता, तर यावर्षी शिवतीर्थपासून का? दरवर्षी आमची आगमन हे सत्यनारायण टॉकीज पासूनच असते, पण यावेळेस आम्ही शिवतीर्थापासून यामुळे काढत आहोत की गेल्या वर्षीची मूर्ती जी होती आमची 18 फूट होती, या वर्षीची मूर्ती जी आहे ती 21 फुटाची आहे। तर जेणेकरून कुठलाही त्रास कोणालाही होऊ नये। हे मित्रमंडळाचे कार्यकर्ते कशा प्रकारे काम करतात? ओंकारेश्वर मित्र मंडळाचे कार्यकर्ते हे सगळेजण एकजुटीने काम करत असतात आणि मंडळातील प्रत्येक लहानात लहान व्यक्ती व मोठ्यात मोठा व्यक्ती हा आपल्या मनातून काम करत असतो आणि ओंकारेश्वर मित्र मंडळ हे एक मंडळ नसून हा एक परिवार आहे। तुमच्या मंडळाचं नियोजन कशा प्रकारे असते? मंडळाचं नियोजन अशा प्रकारे असते की प्रत्येक सदस्याला प्रत्येक काम वाटून दिलेलं असते। गणपती आगमनाची तयारी असो की डेकोरेशन असो, स्टेजचं काम असो की गणपती विसर्जनापर्यंत जाण्याचं जे असते ते प्रत्येक जणाला प्रत्येक काम हे वाटून दिलेलं असते। तुम्हाला आपलं वसमत पेज गणेश भक्तांना काही सांगायचं आहे का? जसं दरवर्षी प्रमाणे आपण जसं गणेशोत्सव साजरा करतो, तसं याही पण वर्षी आपण गणेशोत्सव साजरा करावा आणि शांततेमध्ये गणेशोत्सव दरवर्षी आपल्या वसमत शहरामध्ये होत असतो, तसंच वसमतवासियांनी गणेशोत्सव शांततेमध्ये साजरा करावा आणि एकदम उत्साहदायी वातावरण शहरामध्ये तयार करावे। आपल्या वसमतवासियांना सांगायला अत्यंत आनंद होतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या ओंकारेश्वर गणेश मंडळाचं आपल्या श्रीच्या मूर्तीचं आगमन शिवतीर्थ येथे होणार आहे येत्या 27 ऑगस्ट 2025 वार बुधवार, वेळ सायंकाळी ठीक 6 वाजता। तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून ओंकारेश्वर मित्र मंडळाचा प्रतिसाद वाढवावा।